भारती रमण मुख्य प्राणांतर्गत परमात्म लक्ष्मीनारायणाक आम्ही सगळ्यांनी ಒಟ್ಟು ಮೇಳು ಭಕ್ತಿನ ವಂದನ ಕೊರಿಯ ता परमात्मो आमगेल गावांतू वीर व्यंकटेशु श्रीनिवास देवजानु आमगेल रक्षण करतास तक्का आम्ही भक्तीन वंदन कोरिया आमगेले धर्मपीठांतू आराध्य मूर्ती श्री व्यास रघुपती नरसिंह देवजानु आमगेल रक्षण करतास तक्का आम्ही सगळ्यांनी भक्तीन वंदन कोरिया आमगेले धर्मपीठाचे परम पवित्र गुरु परंपरेचे सर्व यतिवर्याले चरण कमलांक भक्तीन वंदन कोरिया आमगेले परम गुरु परमाचार्य परम पूज्य सदा स्मरणीय श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामीले दिव्य महाचैतन्यांक भक्तीन वंदन कोरिया आमगेले परम पूज्य गुरुवर्य काशी मठाधीश श्रीमद संयमींद्र तीर्थ स्वामीले दिव्य चरण कमलांक भक्तीन वंदन कोरिया आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामीले जन्म शतमान वर्ष उत्सवोपाधि आचरण कोरका मिळेले पुण्यप्रद मार्गदर्शन दिलेले आमगेल परम पूज्य गुरुवर्यांक पुनरपि भक्तीन वंदन कोरिया स्वामीले जन्म शतमान उत्सवाक शोभे दिंचितसले सालू दीविगेंतुले ऐचे हाव उल्लेख कोरका मुल्लेखिले देदीप्यमान दीविगे एक स्त्री मात्रवर्गांतुली युव स्त्री तिगेले एक मेधा शक्ती तिगेले भक्ती तज फलस्वरूपी सुधींद्र तीर्थ स्वामीले श्री सुधींद्र चरितामृत मिळेले एक ग्रंथ रचन कोरनु स्वामीले चरणाक जन्मशतमान वर्षांतू समर्पण केलेले तसले एक मेधावी एक पुण्यप्रद स्त्री श्रीमती दिव्या श्री जगदीश पै बाळंभट हनी हंगेले विशेष कसमळरी हनी श्रीमती भारती शणै आणि श्री भास्कर शणै हंगेले सुपुत्री श्रीयुत डॉक्टर जगदीश पै बाळंभट हंगेले धर्मपत्नी तंगेले संस्कृतांतुल अभिरुची खैते म्हणरी संस्कृत एमए तू द्वितीय रँक सेकंड रँक घेतिले एक कीर्ती श्रीमती दिव्यश्री जगदीश पै हंगेले हन्नी मुकारी मंगळूरचे श्रीनिवास युनिव्हर्सिटी दकुनु त्यांनी PhD पदवी घेतिलस तांगेल थीसिस विषयू स्वामीले जीवन चरित्रे आणि स्वामीले संन्यास जीवनांतुले त्यांनी आमका अनुग्रह केलेले सर्व सकड स्तरांतू अनुग्रह केलेले सर्व अचीवमेंट्साचे उल्लेख कोरलो त्यांनी श्री सुधींद्र चरितामृत म्हणलेले ग्रंथ स्वामील चरणाक समर्पण केलेले अस ते होड एक भाग्यवंत स्त्री ताजे उल्लेख करचाक म्हाका मस्त संतोष जाता अस त्या ग्रंथांतू ते विशेष कसं म्हणरी त्यांनी स्वामीले जन्मशतमान वर्षाचे खातीर 100 श्लोक रचन केला स्वयं दिव्यश्री पै हनी मात्र नाही संस्कृत साहित्यांतुले वृत्त असची मालाबंध छत्रबंध इत्यादी तंतु मालाबंध वृत्तांतु एक श्लोक उद्घटित छत्रबंध वृत्तांतु 2 श्लोक रचन कोरलो असले कीर्तिवंत पुण्यवंत भाग्यवंत दिव्यश्री आम्ही ಪುರಂದರದಾಸಲೆ ಗುರು ಕಾರುಣ್ಯವ ಪಡೆದವರಾಗಿ ಗುರುವಿನ ಮರ್ಮವ ತಿಳಿದವರಾಗಿ ರಾಗಿ ತಂದಿರಿಯ ಭಿಕ್ಷಕ್ಕೆ ರಾಗಿ ತಂದಿರಿಯ ಮಳೆಲೇಕ ಕೀರ್ತನೆಚೆ ತತ್ವ ಉಡುಗಾಸ್ಕೋರಿಯ ಗುರು ಕಾರುಣ್ಯವ ಪಡೆದವರಾಗಿ ಗುರುವಿನ ಮರ್ಮವ ತಿಳಿದವರಾಗಿ ಗುರು ಕಾರುಣ್ಯವ ಪಡೆದವರಾಗಿ ಗುರುವಿನ ಮರ್ಮವ ತಿಳಿದವರಾಗಿ ಗುರುವಿನ ಪಾದವ ಸ್ಮರಿಸುವರಾಗಿ ಗುರುವಿನ ಪಾದವ ಸ್ಮರಿಸುವರಾಗಿ ಪರಮ ಪುಣ್ಯವ ಮಾಡುವರಾಗಿ ರಾಗಿ ತಂದೀರ ಭಿಕ್ಷಕರಾಗಿ ತಂದೀರ ರಾಗಿ ತಂದೀರ ಭಿಕ್ಷಕರಾಗಿ ತಂದೀರ स्वामीनं गुरुतत्व म्हणे कसने म्हणून अनुग्रह केलेले वचन उद्गासले तशी गुरुस्थान म्हणजे स्थान पितृस्थान मातृस्थान मिगल तो मातृस्थान आणतो आम्हाक लेक्चरचा अशी म्हणून मातृस्थान सर म्हणतात आमगेल्या तू म्हणतात ते स्थान
आ नाग तागेला आनासा यो आणवय हागेला नाग आनी एक आनासा आन खंयचे म्हणून जाता सर आन आसा आज आसा आन म्हणजे कोण म्हणून सांगा आन म्हणून हे आज सांगा आज जवळ जाता गेला नाला आणतं अशी ना म्हणजे जाता ते म्हणता आन नाही म्हणतो बाई तशी नाही तशी गुरु म्हणाले स्थान ते ना जाले जाल्यार ताज्यान दोश येतो कारण सांगूक एक स्थान आसूं आमगेले हातूं पंचेते गुरुस्मृता आहा म्हळ्यार 5 आसा आनू आम्मा विद्या दिवंक शिकलो मागीर धर्म शिकोवचें केलो धर्म चलोवचें केलो अशें सगळें जाण पुराय जातकीर ते गुरूंक गुरू म्हणटात गुरुस्थान म्हणटात आतां पुरयचे आसा तो कुल गुरू तो शिष्य म्हूण आसात ते धर्मगुरू मागीर घरकडे हांव बापूस गुरुस्थानच तांणी ताका शिकयतात तांणी ताका बर जेताक करयतात हरकत देखून तें स्थान गुरुस्थानच ताजे कसलेय तरी एक दोश येयले जाल्यार ते गुरू कोप म्हणून देखून आमी हें सांगीन कसाऱ्या म्हणजे तशें एक स्थान तें स्थान ताका पूज्य स्थान मुखारी श्रीमती दिव्यश्री जगदीश पै हांणी तांगेले पुस्तका विशयी तांगेले विचार सांगताची आम्ही मन दिवन ऐकूया. प्रथम जावन श्री काशीमठ संस्थानाचे आराध्य देव जावन आशिल्ले श्री व्यास रघुपती नरसिंहाक पांय पडताची सक्कल गुरुपरंपरेक मोगानी वंदन करताची तशीच वृंदावनस्थ श्री सुधींद्र तीर्थ स्वामीच्या चरणांक पांय पडता प्रस्तुत पीठाधिपती जावन आशिल्ले श्री संयमेंद्र स्वामी चरणांक वंदन करताची तुमकां सक्कलांकय नमस्कार सांगतास. गुरोः सेवा गुरोः स्तोत्रम शिष्यकृत्यम परम स्मृतम म्हणजे एक श्लोक आसा. हे श्लोका प्रकार गुरुंगेले सेवे गुरुंगेले गुणगान करचे शिष्यवर्गांगेले प्रमुख कर्तव्य. हे सनातन धर्म पवित्र जावन आसा. असले भारतांतो जन्म आयिले आम्ही सक्कड आत्मोद्धार आत्मजागृती कोण येवक जाल्यार आमकां सक्कडांकय गुरुंगेले आवश्यकता आसा. आम्ही सक्कडे गुरुंगेले मार्गदर्शन फॉलो केल्यार अनुसरण केल्यार आम्ही धार्मिक आणि नैतिक तशीच आध्यात्मिक अभिवृद्धी जावच्याक साध्य जाता. काशी मठाचे गुरुपरंपरेचे सक्कड गुरुवर्य महान तेजस्वी महान तपस्वी महान दैवी संपत्तो आशिल्ले गुरु जावन आशिल्ली. हे सक्कड संपत्तो गुण सद्गुण पुराय आशिल्ले आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामी करुणा क्षमा त्याग निस्वार्थ सेवे वाक्पटुत्व अत्यद्भुत धीशक्ती अत्यद्भुत स्मरणशक्ती असा सक्कड शक्ती संपत्तो आशिल्ली देखून सक्कड शिष्यवर्गाल मनांतू तांणी प्रत्यक्ष देव जावन अत्ता काही राराजनी कोण नसती. आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामीले पूर्वाश्रमाचे नाव सदाशिव शणे म्हणून रामदास आणि द्रौपदी शणे ದಂಪತಿಕ ಚತುರ್ಥ ಪುತ್ರ ಜಾವನು आणि जन्म येतांती. दत्तात्रेय शणे पूर्णत्रेय शणे सर्वोत्तम शणे म्हणून हंका अण्ण असताती तेच जन तशीची 2 जण अक्क असताती शारदा आणि शांता म्हणून हंका 28 वर्षारी मातृवियोग जतन हंगेला अक्का शारदा आणि शांता हंका मातृप्रेम देवनु पळोवन घेताती. घरांतही सात्विक धार्मिक वातावरण असतिकुनु हंगेले मन सांदकुनुची भजन देवाल सेवेंतूच आशिल्ले. कप्पेशेरी म्हणजे एक दैवभक्त कुटुंबांतू जन्म आयिल्ली देखून त्याचे संस्कारू हंगेलय येवन आशिल्ले. सकाळी उठान सूर्य नमस्कार करचे सूर्य नमस्कार जातरी शौच स्नान पोवन जातरी देवा पांय पडचे देवस्थाना वचून पांय पोवन तीर्थ प्रसाद घेवन मागीर येवन उपहार करचे हंगेले क्रम जावन आशिल्ले. 4 वर्षार उपनयन जाले नंतर आनी संध्यावंदन करचे तशीची घरा देवाक तशीची सालिग्राम पूज करचे पूज करून जातरी देवस्थाना वचून पांय पोवन येवन तीर्थ प्रसाद घेवन मागीर घरकड येवन उपहार करचे आशिल्ले. पिया उलसून खायना आशिल्ली ती सात्विक आहार मात हांणी स्वीकार करचे आशिल्ले. देवस्थाना कसले एक कार्यक्रम जाता असल्यार स्वयंसेवक जावन वचून देवस्थाना सक्कड काम पळोवन घेवचे भक्तीन श्रद्धेन तंतू मग्न जावन कार्य करचे
असल पुरे सेवा करचेशिले त्यांनी. तशीची शिक्षण ते बुदोन तशी निंती संस्कृत म्हण मस्त प्रेमशील तंका. पंजल्या स्कूलांतू त्यांनी संस्कृत एक विषय जावणे ऐक केला. तशीची भगवद्गीते रामायण महाभारत असलंतू पूर तंका एक सांदोकुण एक अभिरुची आशिल्ल्या. तशीची संस्कृतान उल्लोचशिल्ल्या. तशीची भजन सांगशिदवो. असल सक्कडेखंतू श्रद्धेन भक्तीन त्यांनी यावाल सेवे कोण वत्ता आशिलिंती. अशी एकोला आमगेले सुकृतीन स्वामीन एर्नाकुलमाक मोक्का मेत्तान हे सदाशिवाले देवाल भक्ती निस्वार्थ सेवे पडून तांकां मस्त खुशी जावन आसता. एक पंत सुकृतीन स्वामीन मुलकेंतू मोक्काम आसताना तांकां अनारोग्य जाता. तेन्ना तांकां शिष्य स्वीकार कोरका म्हूण एक मना दिसताना तांकां फस्ट मनान तुडगास येवचे सदाशिवाले. सुब्बा भट्ट आपोवन सांगता ती आमकां थंय एर्नाकुलमा मोक्काम आसताना मनान तू मस्त आकर्षण जाल्ले. देवाल निस्वार्थ सेवे कोरनेशिल्ले चल्ल्याल घरला वचून जातक घेऊन येती म्हणून सांगताना सुब्बा भट्टा त्यांनी वचून रामदास शणे मम्मालकी जातक हाडता ती. जातकान पळयताना तांतू संन्यासी योग राजयोग अशें पळोवन तांकां खुशी जाता. तांणी तशी वचून सुकृतीन स्वामीक सांगताना सुकृतीन स्वामीक खुशी जाता. सुकृतीन स्वामी सांगता ती तुम्ही वचून घरकडच्याला अनुमती घेऊन येवका. तांकां संन्यास स्वीकार कोरका जाल्यार घरकडच्याला अनुमती जावका. तशें जावन संन्यास आश्रमाक पेटो येतोय म्हणून एक अनुमती घेऊन येवका म्हणून तांकां पेटयताना सुब्बा भट मामा त्यांनी रामदास शणे तांगेले कुलपुरोहित जावन आशिल्ले श्रीनिवास भट तशीची तांची एक ज्ञानवृद्ध जावन आशिल्ले व्यंकटेश भट्ट हांगे लोट्टू सेरुवन रामदास शणे मामा ते वता ती. आमगेले सुकृतीन स्वामीक सदाशिवाल जातक पळोवन खुशी जाला. तांतू संन्यासी योग राजयोग आसतेकून तांकां उत्तराधिकारी जावन येवका म्हूण एक तांकां मन आयला. तुमगेलो अभिप्राय सांगेत्वय तुमगेलो अनुमती आसवय म्हूण सांगताना रामदास शणेक फस्ट बेजार जाता पुत्ताक पेटोवका नवे म्हणून. जाल्यार एक आमगेल्या समाजात अभिवृद्धी खातीर म्हूण सांगून एक मना व्हरून घेवन तांणी ओप्पीक दिता ती अनुमती दिता ती. अशीची थंय त्या टायमार सदाशिव येता कॉलेजा लोकून. सदाशिवाला निमगिताना सदाशिव म्हणता अन्नाल उत्तरची मेगेल उत्तर म्हणून सांगता. हंग हंगेले जन्म दुकोन येयले सद्गुण तशीची मलगडेले संस्कारू बेळैसून हंगेलेक सन्यास जीवनाक नांदी जाता. तशीची 1944 हंका संन्यासाश्रम मेळटा. सुधींद्र तीर्थ म्हणून नामकरण जाता. हांनी बेंगळूर अध्ययन करता ती. तशीची कारकळांत अध्ययन करता ती. अशी कारकळा अध्ययन करता आसतना हंगेल गुरू सुकृतीन स्वामींक अनारोग्य निमित्त तांणी वृंदावनस्थ जाता ती. तदनंतर हन्नींची उत्तराधिकारी जावन मठ ಮುಂದುವರ್ಸೋನು ವಚ್ಕದತ್ತ ತಂಗೆಲ ಅಧ್ಯಯನ अर्धकरपता जलरी त्यांनी एक तसल एक आर्थिक संकष्टाचे परिस्थितीरी गुरुंगेले पादुके लागीदवर घेऊन त्यांनी धैर्य हरी मुखारसून वरता ती. त्या टायमार एक जनांगेल मध्ये भक्ती असना तिथले धार्मिकते उणे असता. असल पुरा संपर्क ಕೆಲವು ಕಡೆನ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ जावन असना. असल संपर्क जीर्णोद्धार कोरका म्हणून एक मन होरनु शाश्वत निधी म्हणून एक प्रारंभ करता ती. तशीची ಕೆಲವು कडेन मठ मंदिर निर्माण करता ती. तशीची अनाथाश्रम वृद्धाश्रम विद्यार्थी वेतन वैद्यकीय सौलभ्य असल एककची होगुरुगुरु स्टार्ट कोरनु सक्कडेक बांधवा तंका अभिवृद्धी जावची खातीर हांनी मस्त श्रम येता ती. तशीची चातुर्मासा चमकलाल कडेन थंची रीती रिवाजी कसांग आसता त्या पळोवन घेवलो कसं पुरा मलगडी चलोवन वरतशिरी तेदोल्टी ताका पुरो मोल दिवन केंची तांणी मुखारसून वरच्याक तांकां अनुमती दिता ती. तशीची राष्ट्रमट्टांतू हरिद्वारांत एक व्यास मंदिर निर्माण करताची. तशीची कल्पिंतू बालव्यास मंदिर निर्माण करताची. अशीची व्यासोपासने व्यासध्वज ग्रामसभा अंबलमेडुंतू कुलदेवता कॉम्प्लेक्स
उरपांतो काशीमठ वेल्फेअर फंड म्हणू GSB सेवा मंडळ वैदिक तंक वेद पाठशाला तशीची वृद्धाश्रम अनाथाश्रम असल सगळे निर्माण करणं एक समाजाचे धार्मिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अभिवृद्धी करणे कारण जातात तशा त्यांनी आजीಗೆ प्रत्यक्ष देव म्हणून जन मनांದು बसली त्यांनी ह्यांनी गोशाले निर्माण जवो तशीची परिसर संरक्षण एकदवो तशी कसन एक समाजाक अगत्यस तसल पूरा कार्यांनी कोरून दिवनु समाजाचे अभिवृद्धीक कारण जातात ಕೇವಲ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಉಪದೇಶ ಮಾತ್ರನೇ ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಕೊಡುಗೆ ತನ್ನಿದಿಲ್ಲ 35 ಸ್ತೋತ್ರ ಬರೆಯಲ್ಲ ಆ ಸ್ತೋತ್ರ ವ್ಯಾಸ ರಘುಪತಿ ನರಸಿಂಹಲ್ ಬಗ್ಗೆ ತಶೀಚಿ ಪ್ರಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ತಶೀಚಿ ಪರಿಸರ ಸಂರಕ್ಷಣೆ ಬಗ್ಗೆ ಸಕ್ಕಡ ಹನ್ನಿ ಬೋರೋನು ಭಕ್ತಿರೇವ ಹಿ ಮುಕ್ತಿ ಸಾಧನ ಮುನ್ ಹನ್ಯಂಗ ದಕ್ಕೊಂದಿಲ್ಲ ಲಸ್ भगवंताल सेवे कराती भगवंताल भक्ती कराती भगवंताल नामस्मरण कराती तेदन मात्र आध्यात्मिक जाऊन प्रगती मेळटम का म्हणून हन्नी सांगला द्वादश सूत्र सांगून सक्कड प्रवचनांतू संगे शक्ती ही सकडने ಒಟ್ಟು मेळका ಒಟ್ಟು मेळणो या समाजाचे तशीची देशाचे अभिवृद्धीक कारण जावका सकडे स्नेह सौहार्द प्रेम भावाने ಒಟ್ಟು मेळणो हे देशाचे अभिवृद्धीक कारण जावका म्हणून सगळ जनाके प्रवचनांतू त्यांनी प्रेरेपण दिला अशी 66 वर्ष मठाधिपती जावनो मानवीयते दृष्टीरी सगळ्यांके उपयोग जावका म्हणून हन्नी अनाथाश्रम वृद्धाश्रम संस्कृत पाठशाले ग्रंथालय विद्यार्थी वेतन सौलभ्य असले सगळ पुरा सौलभ्य सगळ्यांके मेळची तशी कोरणो हे आमका मेळले मानव जन्म कशी आम्ही चंदायरी विंगरांक उपकार जेवत तशी विनियोग करियत म्हणून हन्नी दक्कोंदिಲ್ಲ आमका गुरुप्रसादो बलवान ना तस्मात बलवत्तरम म्हणजे एक श्लोका प्रकार गुरुंगेला अनुग्रह वशी बल जाऊन शिर विंगड खेंचे नामून सांगताची आ सांगिले एक 2 उत्तरांतू कसने एक चूकेसला शम दिव का म्हणून सांगून हे 2 उत्तर स्वामीला चरणाक अर्पण करता दिव्यश्री जगदीश पै हांनी तांगेल विचार सांगिल्ले ऐकून तुमका जाल्लेल अनुभव आणि म्हाका जाल्लेल अनुभव मेळयसून अनुभव जावो म्हणेल आशे घेवन हे पुण्यप्रद वर्षांतू स्वाम्याले दिव्य महाचैतन्याक समर्पण करता श्री कृष्णार्पणमस्तु।